शेतकरी बांधवांनो, आज आपण एक अशा ठिकाणी आलो, कृषी विज्ञान केंद्र सांगवीपासून जवळच असलेल्या रामगाव रामेश्वर येथील एक तरुण युवक, त्याचं नाव आहे शुभम इंगळे. कुक्कुटपालन व्यवसाय म्हटलं की बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न मनात येत असतो की हा व्यवसाय सक्सेस होईल की नाही, आणि त्याच्यामध्ये मजबूत असेल, ब्रोडिंग असेल, या सर्व गोष्टीमध्ये हा व्यवसाय, हवामान बदल असेल, या सर्व गोष्टीला जे आहे त्यामुळं सर्व गोष्टी जे बदलत चालल्या, त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न येतो की हा व्यवसाय सक्सेस होईल की नाही, किंवा हा व्यवसाय यशस्वी होईल की नाही. तर आज आपण अशाच एका जो युवा पोल्ट्री उद्योजक आहे त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. शुभम इंगळे यांनी कृषी विज्ञान केंद्र सांगवी येथे 3 दिवसीय कुक्कुटपालन प्रशिक्षण घेतलं आणि हा व्यवसाय त्यांनी सुरुवात केला. आधी सुरुवातीला कमी प्रमाणात त्यांचं व्यवसाय प्रशिक्षण घेण्याआधी छोटं एक शेड त्यांनी बनवलं होतं, तर त्यानंतर हे एक मोठं शेड बनवून आज त्यांच्या जो व्यवसाय आहे तो 300-400 पक्षापासून आज 1,500 पक्षीचं एक शेड बनवून हा व्यवसाय त्यांनी सुरुवात केला. तर या ठिकाणी शुभम आपल्याला थोडक्यात त्या ठिकाणी सर्व व्यवसायाची कसं उभारणी केली, काय केली, याबद्दल त्याचं नियोजन कसं आहे राहील याबद्दल शुभम या ठिकाणी माहिती. नमस्कार, मी शुभम इंगळे. आपलं 1,500 पक्षाचं हे नवीन शेड बांधलं आपण. राऊत सरांनी आपलं फार मार्गदर्शन केलं, त्याच्यामुळे आपण हे शेड नवीन तयार केलेलं आहे. जुनं आपलं होतं 500 शेड, सोनाली जातीचं आपण पालन करतो. तर सरांनी आपल्याला ट्रेनिंगला बोलावलं, आपली ट्रेनिंग घेतली. त्याच्यामध्ये आपल्याला आणखी मग समजा आत्मविश्वास वाढला. त्याच्यानंतर आपण आणखी 1,500 पक्षाचं सुरू केलं. तर आज आपल्यापाशी 2,000 पक्षी आहेत जुन्या शेडचे आणि हे नवीन शेडचे मिळून. तर सगळ्यांना सांगू इच्छितो, हे चांगला व्यवसाय करा. याच्यामध्ये तुझं जे आहे तू पक्षी कुठून खरेदी करतो? पक्षी आपण म्हणजे जिथे हेच अवेलेबल असते तिथून आपण पक्षी बनवतो. किती दिवसाचे पक्षी? एका दिवसाचं पक्षी येते. त्याच्यानंतर त्याचं मग त्याच्यानंतर प्रोटीन, त्याची वॅक्सिन, त्याचं लसीकरण वगैरे सगळं जी मेडिसिन लागते ते सगळं देऊन आपण तयार करतो. बरोबर. साधारणतः आता एक किती दिवसात मग विक्री चालू करतो आहे पक्षाची? आपण 3 महिन्यात पक्षी विकतो. किती 3 महिन्यात किती किलो पक्षी बनतो? 3 महिन्यात 1200-1300-1400 ग्रामपर्यंत पक्षी बनतो आणि 1 किलोपर्यंत मादी बनते. बरं. आणि नंतर मग याच्यामधून आपण किती काय किलोप्रमाणे हा पक्षी विकतो? आपण हा 250-300 रुपये किलोपर्यंत पक्षी विकतो. त्याच्यातून आपल्याला चांगला नफा मिळून जातो. बरं. खाद्य वगैरे कुठून बोलवतो? सध्या आपण नागपूरमधून बोलवतो. त्यामध्ये जर सरासरी जर 1,000 कोंबड्या जर असेल समजा टाकल्या, आपण टॅग टाकली, तर खर्च जाता किती रुपये होतात? जवळपास 3 महिन्यात 1,500 पक्षामागं 80-90 हजार रुपये सहज वाचून जातात. 3 महिन्यामध्ये. 3 महिन्यात बघा, 3 महिन्यामध्ये जे बघितलं इथं जवळपास 30,000 रुपये महिना. आज आपण पुण्यासारख्या ठिकाणी गेलो, मुंबईसारख्या ठिकाणी गेलो नोकरीला, तर 30,000 रुपये महिना पडतो. आणि त्याच्यातून जर खर्च बघितला मेट्रो सिटीमध्ये तर तो खर्च जो आहे जवळपास खर्चच होतो. तर हा गावात राहून युवा शेतकरी अतिशय चांगल्या प्रकारे हा जे आहे पोल्ट्री जे आहे त्याच्या चालू केलेली आहे. आणि त्यामध्ये त्यांनी सोनालिका जातीचे पक्षी घेतलेले आहे. सोनालिका जातीच्या पक्षाचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर अंडी उत्पादन अतिशय चांगल्या प्रकारे या जातीचं अंडी उत्पादन आहे. आणि दिवसाला एक जी कोंबडी आहे एक अंड सहज ती देते. त्यामुळे शेतकरी या सोनालिका जातीचं एक अंडी उत्पादनासाठी वापर करू शकतात किंवा कटिंग मार्केटसुद्धा साठी वापर करतात. त्यामुळे माझं सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी आव्हान राहील, सर्व शेतकरी बांधवांनी अशा शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड देणे ही काळाची गरज आहे. त्यामुळं या अशा व्यवसायाकडे वळून आपला आर्थिक जो आहे तो आर्थिक उन्नती याच्यामधून आपल्याला सांगता येईल. आणि एक आदर्श या ठिकाणी आपल्याला बघायचं झालं एक आदर्श जर त्यांनी आदर्श एक पोल्ट्री फार्म या ठिकाणी छोट्या जागेत, कमी जागेत, कमी वेळात चांगला निर्माण केला, त्याबद्दल मी त्यांचं एक पुण्याच कृषी विज्ञान केंद्र सांगलीतर्फे अभिनंदन करतो. आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की ह्या छोट्या छोट्या व्यवसाय शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल या व्यवसायाकडे वळा. धन्यवाद.